त्यांनी चाकू लावलाय मला, मी काय त्याला सोडत नाही. हे आपल्याला वाटत होता तेवढा याडा नाही तो, लय डेंजर आहे. चल रे, मी डबल डेंजर आहे त्याच्यापेक्षा. असले 56 बघितलेत, मी त्याला जित्ता नाही सोडणार. हे तुझ्या आईला जमीन द्यायला सांगा, नाहीतर हे इथं राडा नको. डॉक्टर अंकल, सोनू ते गुंड इथे का आलेले? ते काय बोलले का तुला? नाही, मला काही बोलले नाहीत, पण तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असं काहीतरी बोलत होते. तू लक्ष नको देऊ त्यांच्याकडे, मी बघतो काय करायचंय. पण तू इथे काय करतेस? आईला समजवा ना तुम्ही. आई ना आजीला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये न्यायचा निर्णय घेते. काय तुझी आई अशी वागतीये? अगं पण तुझी आजी वेडी नाहीये. तेच तर ना, मी तिला समजवलं, तिला समजतच नाहीये. कदाचित तुमचं ऐकेल. चला ना माझ्यासोबत, आपण तिला समजवूया. बरं चल. आपण सुधीरला भेटायला जायचं ना, येताना त्याला पण घेऊन यायचं. हा, म्हणजे तो या गुंडांना सांगल आम्हाला त्रास देऊ नका म्हणून. ते पेपर घेतलेच नव्हे, म्हणजे ते सुधीर जवळच ठेवायचं बघ. हो, ठेवलेत तुमच्या बॅग मध्ये. तू चांगलं वागतेस म्हणून मी सुधीरला तुझं नाव सांगणार नाही असं वाटते तुला? माझा सुधीर आपल्या आतनं ही जमीन जाऊ देणार नाही बघ. आई चला लवकर, ते वाट बघतायत आपली. थांब, मी देवाला पाया पडून येते. मधु मॅडम काय करताय तुम्ही? तुम्ही आजींना लांब पाठवताय. हिच्याकडे रागाने बघून काही गोष्टी बदलणार नाहीयेत मधु मॅडम. तुम्ही प्लीज त्यांना लांब नका पाठवू. तू परत आलास? आई ह्योच मला मारायचा प्रयत्न करतोय. माझा जीव घेत होता ह्यो. माझा गळा आवडला. ह्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. ह्याला तुरुंगात टाका. ह्याला तुरुंगात टाका. तुम्ही नसताना घरात यायचा आणि मला मारण्याचा प्रयत्न करायचा. मी नाही. अहो आजी काय बोलताय? मी इथे तुमची मदत करण्यासाठी आलोय. तुम्हाला आठवतंय का, तुम्ही हरवला होता तेव्हा तुम्हाला शोधून परत घरी आणलं तर तो मीच. नाही, तू इथं घरात आलास आणि मला घेऊन गेलास. अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलंस. अहो आजी काय बोलताय तुम्ही? मी का तुम्हाला कोंडून ठेवीन? आणि तुम्ही दोघी असं का बघताय माझ्याकडे? अहो मी काहीच केलेलं नाही. मी नाही मारण्याचा प्रयत्न केला. मी कोंडूनही नाही ठेवलं. आजी तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. तुम्ही मला सांगा, तो माणूस कसा दिसत होता मला सांगा, आपण त्याला शोधून काढूया. तू काय मला खोलत ठरवतोय? पोलिसांना बोलव. ह्याला तुरुंगात घालायचंय. ह्याला तुरुंगात घालायचंय. तुरुंगात घालायचंय ना. आई तुम्ही शांत व्हा, प्लीज शांत व्हा. आजी शांत हो. अगं ते काही नाही करणार आपल्याला. ते देव माणूस आहेत, मदत करायला आलेत ग ते आपली. तुम्ही दोघी पण ना ह्या माणसापासून लांब राहा. आई प्लीज. हे बघ, तुला काय सांगते, तू मला माझ्या सुधीरकडे घेऊन चल. मी त्याला ह्याचं नाव सांगते, म्हणजे तो ह्याच्याकडे चांगलंच बघल. हो जाऊया. बाबांकडे घेऊन जाते मी तुला, पण आता आतमध्येच. तू झोपून उठलीस ना की जाऊया. हा आत जा तुम्ही. माफ करा डॉक्टर, आई तुम्हाला खूप काही बोलल्या. त्यांचे असे पॅनिक अटॅक सतत वाढत चाललेत, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. त्यांची अशी अवस्था बघवत नाहीये आणि त्यांना बरं करायचं असेल तर मेंटल हॉस्पिटलला ठेवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. या म्हातारीचा लवकरच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. मला कळतंय, पण आपलं माणूस जितकं आपल्याबरोबर सुखी राहतं ते इतरांबरोबर नाही राहणार ना. कुणीतरी कुणाबरोबर तरी बाहेर जात आहे, लांब राहत आहे. हे किती वाईट आहे.
आता माझंच बघा ना, माझं असं कोणीच नाहीये, सगळे मला सोडून लांब गेले. त्यामुळे मला खूप वाईट वाटतं कोणीतरी लांब जाताना, त्याचा त्रास होतो मला. डॉक्टर, अहो किती लागले तुम्हाला? लक्ष कुठे होतं तुमचं? थांबा, मी मलम घेऊन येते. अरे जरा वाईस नीट नक काप, नाही तर माझ्या पायाची बोट कापशील. अरे म्हाताऱ्या माणसाची सेवा केली ना की पुण्य मिळतं. तुझं पुण्य घेऊन मी काय करू ग? त्यापेक्षा मला 10 रुपये दे, चांगलं गोळ्या आणि बिस्किट तरी खाईन मी. पुण्य देते. अरे तुझा डबरा भरला, तुझी झाले गाडणूक लवकर. तू लहान होतास ना तेव्हा तुझं ढुंगान मी धुतलंय आणि तू आता नक कापायचं पैसे मागतोस व्हय? तुला काय लाजबीज वाटते का? आजी बरं झालं नका कापतेस, मला का नाही नका वाढवलेली अजिबात आवडत नाही ती. अगं मला तरी कुठं आवडत्यात, म्हणून तर ह्या मुडद्याला सांगितल्यात कापायला. मला जर दिसत असताना तर माझी मीच कापली असती. मुडदा बघ कुठं पुढे चाललाय मधलं वाट सोडून. अजय, कसं कळलं तुला की मी पुढे गेली? आमच्या आजीला समज दिसत असतं, फक्त नाटक करते. मला काही दिसत नाही आणि मला काही दिसत नाही आणि लोकांनी फसवत असते. हाय का बाया, असं कसं डोकं तुमच्या टोन्याचं? नक कापली ते हात लावून सुद्धा कळतं. ह्याला कशाला कापायला सांगितलंय? बघा की जीवाला कापायला लागलाय. अजून कशी कापू ग? आजी, मी काय म्हणतो, असा एवढा लांबडा एक करवत आणतो. हा, मग तू काय कर, असं दोन्ही पाय पुढे ठेव, करवत घेतो आणि एकदाच फिरवतो. म्हणजे कसं दोन्ही पायाची नक एकदम कापून येतात. अरे तू आकलेचा कमी तोट्याचा धनी. तुझ्या बापाने करवतीने नका कापली ते वैर. नाहीतर काय, नका कशी नाजूक कापायची असते. पोटाच्या जरा बी वर नख दिसलं नाही पाहिजे, इतकं व्यवस्थित काप नको. आणि हो, कपड्याला एक सुद्धा टोक ठेवू नको. अया एवढीशी हाय पण किती अक्कल आहे बघा. टोन्या शिक जरा मोड दे तिचं काहीतरी. मी नाही कापत, बसविलाच नका कापायला, मी जातो. बस खाली, तूच काप, ही पाहुणी आहे. आता तुझा मुडदाच बसवीन बघ. मुडदा बसवी. सर्वाचे हे सर्वाचे बाबूदांची तब्येत बरी आहे का आता? आम्ही असं ऐकलं की बाबूदादा हे करायला लागलं की हे करतच नाहीत. हा? बाबूदादा एकदा खोकायला लागले की थांबतच नाहीत म्हणा. खोकून खोकून पार छातीचा खुळखुळा झालाय. बघा तिकडे असेल ते झोपलाय. मुडद्यानं हातानं वाटुळ करून घेतलंय. अगं आजी, असं काय बोलतेस? होतील बरे बाबू दादा, आम्ही आहोत ना. आजी, ते उपाय कर पुढे. मुडद्या हा, कणगळीचं नख कापायचं सोडून दुसऱ्या पायाकडे कुठे चाललाय तर? लका लका बाबू दादा, हा काही अवस्था करून घेतली हो. हा, अजून लेकरा बाळांची लग्न बघायची बाकी आहेत आणि तुम्ही आत्ताच थकला वय. बाबू दादा, खरंच लय तब्येत खराब झाली तुमची. तुमची अवस्था बघवत नाही बघा. बघा की भाऊजी, 2 आठवडे झालं पण खोकला काय थांबणं झालंय. ती औषधं गोळ्या समज चालू आहे पण कशाचा काय बी उपयोग नाही. ती डॉक्टरांनी सांगितलेलं समजा टेस्ट केलं बघा, पण आता त्याचा रिपोर्ट काय येते कोणाच ठाऊक. माझा तो वाईचा मावस भाऊ, त्याला पण सेम प्रॉब्लेम होता, पण त्याचं पण ह्याचं हे सुरू होतं. याचं हे सुरू होतं म्हणजे डॉक्टरची ट्रीटमेंट. भाऊजी, मग पुढे काय झालं त्यांचं? काय होणार, ह्याचं हे झालं. भाऊजी जरा नीट सांगता का? काय सांगू मंगल वहिनी, रातचं झोपलं, रातभर खोकलं आणि सकाळी डायरेक्ट गेलं. हे विंच्या विंच्या, तुला आहे ना खरंच अक्कल नाही. अरे डायरेक्ट गेला म्हणून कोण सांगतं का? अरे तसं गेलं नाही. मग
फार म्हणजे तो मोठ्या डॉक्टरांकडे गेला आणि मग तो डॉक्टर ना त्याला साध्या औषध गोळ्यावर नीट केलं त्यानं. भाऊजी मग आधी नाही का सांगायचं, जीवाला घोर लागला होता की नुसता. मंगलवणी तुम्ही यांना काळजी नका करू, आम्ही आहोत, नका टेन्शन घेऊ. यांना कुठल्या डॉक्टरकडे घेऊन जायचं ना ते आम्ही बघतो. आम्ही बी बघतो कसे बरे होत नाही ते. एवढ्या मोठ्या वाड्याचं मालक तुम्ही इथं असं खाट्याला खिळून बसलाय, बरं दिसतं का? नाही नाही नाही, तुम्ही आहे का नाही, अजिबात काळजी करायची नाही. जेवढी औषधं दिली का नाही ती सगळी वेळच्या वेळी खायची आणि 3 टायमाला असं दाबून वारपायचं. अजिबात हाय काय करायचं नाही. आणि उद्या काय माहिती आहे ना, रंगपंचमी. गेल्या वर्षी कशी केली आपण धमाक्यात, तशी ह्या वर्षी पण करायची. नागिंडासाठी देऊ का? पण जर का तुम्ही उद्या बाटलीला हात लावला का नाही तर मी आहे आणि तुम्ही बजरंग शपथ. दारू केवढ्याला पडली व उद्या जरी यांना काय झालं तर आम्ही काय करायचं, कुणाकडे बघायचं? हो मंगलवणी तुम्ही रडू नका, होतील बरे लवकरच बाबूदादा. काय होत नाही बाबा दादा ना, आपण कशाला आहे. तुम्ही आहे का नाही टेन्शन घेऊ नका. बघलं बहिणी, तुम्हाला कधी बी कुठं बी काय बी लागलं फक्त एक फोन करा, आम्ही लगेच जागेवर हजर. आपण सगळे मिळून आहे का नाही बाबूदांना बरं करू, म्हणजे बरंच करू. किती हट्टी आहात तुम्ही डॉक्टर. तुम्हाला किती वेळा सांगितलंय आमच्या सोबत राहिलं तर तुम्हाला त्रासच होईल. केवढं कापलंय पोट. काही गरज होती का मला मदत करायची? काय गरज होती का म्हणजे? अहो या कुटुंबाला, या घराला तुम्हाला मी आपलं मानलंय. नाही म्हणजे मला माझं असं कोणीच नाहीये ना, त्यामुळे लोकांची अशी सेवा करायला, त्यांना आपलं बनवायला आवडतं मला. तुम्ही खरंच फार वेगळे आहात डॉक्टर. एखादा माणूस इतका चांगला असू शकतो माझा यावर विश्वासच बसत नाहीये. पण माझ्यावर आहे ना विश्वास. ही काय बोलणं झालं का? किती करताय तुम्ही आमच्यासाठी. ह्या सगळ्याची परतफेड कशी करायची तेच मला समजत नाहीये. तू नको परतफेड करायची काळजी करूस. मला जे हवंय तुझ्याकडून ते मी मिळविणार. नमस्कार. नमस्कार. मधू तुम्हीच का? हो. मी DY हॉस्पिटल मधून आलोय. तुम्ही मला फोन केला होता. या ना, पेशंट आतमध्ये या. या डॉक्टर. डॉक्टर आजही त्यांना 3 वेळा पॅनिक अटॅक येऊन गेला. त्यांनी ग्लास पण फोडला. तू ह्याला बाहेर काढा, लांब ठेवा ह्याला. मी ह्यालाच माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. आई काय बोलताय तुम्ही? हे घरात फोन नसलेलं बघून येतोय आणि मला मारायचा प्रयत्न करतोय. आजी, अगं डॉक्टर अंकल आहेत ते, आपल्याला मदत करायला आले. तू काही काय बोलतेस? बघितलं डॉक्टर, असं आहे यांचं. ओळखीच्या माणसाने अनोळखी समजतात. आता मी यांची मदत करतोय तर ह्यांना असं वाटतंय की मी यांचा जीवच घेणार आहे. खरं तर काय, गावात काही गुंड आहेत ज्यांना त्रास देतात. जीवे मारण्याची धमकी दिली त्यांनी. तेच यांच्या डोक्यात बसलंय, त्यामुळे ते सगळ्यांशी असंच वागतात. नाही, तू खोटं बोलतोयस. तू तिथं येतोयस आणि मला म्हणतोयस मी सुधीर आहे आणि मला मारायचा प्रयत्न करतोयस. तू मारायचा प्रयत्न करतोयस. आई झोपा. तुम्ही प्लीज बाहेर येता का? मला जरा तुमच्याशी बोलायचंय. हो येते.
बोला डॉक्टर, काय बोलायचं होतं? ती जे आत आहेत ते कोण आहेत? ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. का, काय झालं डॉक्टर? नाही, काही नाही. आजी त्यांच्याकडे पाहून सतत म्हणत होत्या की मला मारायला आला होता, म्हणून म्हटलं त्यांचा परिचय काय आहे. तसं काही नाही, ते खूप चांगले आहेत. ह्या दिवसांमध्ये त्यांनी आम्हाला खूप आधार दिलाय. आईंच्या अशा पॅनिक अटॅकमुळे प्रत्येक अनोळखी माणसं त्यांना मारायलाच आली आहेत असंच त्यांना वाटायला लागलंय. तुम्ही म्हणताय ते खरं असेल, पण प्रत्येक पेशंटच्या बाबतीत ते खरं नसतं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की असे अटॅक येणारे पेशंट काहीतरी सांगत असतात, पण त्या बडबडीत कधीतरी बराच अर्थ असतो. कदाचित त्यांचं बोलणं खरंही असू शकतं. बरं, ते जाऊ द्या. मला सांगा, तुमची आणि यांची ओळख किती दिवसांची आहे? झालं असेल महिना, 1.5 महिना. 1.5 महिना म्हणजे मला वाटतं खूप कमी वेळ आहे एखाद्याला पूर्ण ओळखण्यासाठी. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं डॉक्टर? आई खरं बोलतायत? नाही, तसं नाही म्हणता येणार. आजी जे आरोप करतायत ते पूर्णपणे खोटे आहेत असं म्हणण्यासाठी माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही. पण तरी एक गोष्ट सांगतो, त्या डॉक्टरांच्यावर किंवा कुठल्याही अनोळखी माणसावर पूर्णपणे लगेच विश्वास टाकू नका. अहो, पण त्यांच्या मेंटल हॉस्पिटलचं काय? ते आपण बघू. मी कळवतो तुम्हाला, आणि त्यांना परत काय झालं तर मला बोलवा. पण हे पहा, मी जे तुम्हाला काय सांगितलंय त्याच्यावर पूर्णपणे विचार करा. कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका, समजलं? येऊ मी? त्या डॉक्टरने मधुला सगळं खरं सांगण्याची काही गरज नव्हती. त्या डॉक्टरचं ऐकून म्हातारी जे काय सांगतीये त्यावर मधुने विश्वास ठेवला तर माझा सगळा प्लॅन चौपट होईल. नाही 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 नाही, असं नाही झालं पाहिजे. असं नाहीच झालं पाहिजे. वर लवकर सांगतो, आधी वर ये. एवढ्या कष्टाने त्या सोनूचा आणि मधूचा मी विश्वास जिंकलाय. त्या दोघांनी जर का माझ्यावर संशय घेतला ना तर माझ्या हातून जातीलच त्या. पण त्याचबरोबर त्यांची जमीन सुद्धा जाईल. काय झालं डॉक्टर? एवढ्या अर्जंट मध्ये का बोलवलं? आपल्याला लवकरात लवकर त्या सोनूचा आणि मधूचा निकाल लावावा लागणार आहे. काय? अहो, ही काय बोलताय तुम्ही? आणि असं काय झालंय की जे पार तुम्ही त्या दोघींच्या जीवावर उठलाय? सगळं सांगतो. त्या सोनूच्या आजीला चेक करायला आज एक डॉक्टर आले होते. त्याला माझ्यावर संशय आलाय. आज त्याला आला, उद्या त्या सोनूला आणि मधुला पण येईल. लगेचच ते पोलिसांपर्यंत धाव घेतील आणि डिंपल मला हे प्रकरण पोलिसांमध्ये जाऊ द्यायचं नाहीये. त्याआधीच त्या दोघींचा निकाल लावला पाहिजे. हो डॉक्टर, पण घाई गडबडीमध्ये काही चुकीचे निर्णय घेऊ नका. तुम्ही पोलिसांपासून लांब पळता हे खरंय, पण तुमची एक चूक आहे ना तुम्हाला कायमचं जेलमध्ये टाकू शकते. त्यामुळे जे काय कराल ना ते विचार करून करा, नाही तर फसाल तुम्ही. मी का फसेन? आता त्या मधू आणि सोनूचा जीव घेणारे, हे कांड करणारे म्हटलं फसणार ना. मी नाही करणार. एक कांड तू करायचं. त्या दोघींचा जीव तुला घ्यायचा आहे, जसा तू नीलमचा घेतलास. इथून पुढे ही असली सगळी कामं तुला करायची आहेत.
डिंपल तयार राहा त्या सोनूचा आणि मधूचा कायमचा विषय संपवायला.